नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल VM स्ट्रॅटेजीच्या भाग 4 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मित्रांनो EMI कसा वापरतात आणि कोणत्या कालावधीचा EMI वापरतात ते आपण पहिल्यांदा बघूया। बघा, लहान कालावधीसाठी शॉर्ट टर्म म्हणजेच EMI 7, 12 आणि 29 हा वापरला जातो। तर मध्यम कालावधीसाठी शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी 26 ते 50 आणि लांब कालावधीसाठी लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी 100 to 200 असा वापरला जातो। हे पॅरामीटर्स कसे लावायचे हे आपण नंतर मित्रांनो बघणार आहोत। आता आपण बघणार आहोत मित्रांनो EMI क्रॉस ओव्हर म्हणजे काय। जेव्हा लहान कालावधीचा EMI मोठ्या कालावधीच्या EMIच्या वर जातो तेव्हा तो खरेदीचा म्हणजे बाय सिग्नल देतो। म्हणजेच बघा, समोर दिसत असलेल्या स्क्रीनवर जेव्हा ही ग्रीन लाईन आहे ही आहे EMI 10 आणि ही जी रेड लाईन आहे ही आहे EMI 27। या EMI 10 ने EMI 27 ला जेव्हा क्रॉस ओव्हर वरती केला आहे तेव्हा बाय सिग्नल बनलेला आहे आणि प्राइस बघा इथून वरती गेलेली आहे। तर जेव्हा EMI 10 ने EMI 27 ला क्रॉस ओव्हर खालीच्या साईडला केला आहे तेव्हा सेल सिग्नल बनलेला आहे आणि बघा प्राइस खूपच खाली आलेला आहे आणि इथे गॅप डाऊन झालेला आहे। तर तिसऱ्या सिनारिओमध्ये इकडे बघा की इथे मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज 10 ने जेव्हा EMI 27 ला वरच्या साईडला क्रॉस ओव्हर केलेला आहे आणि प्राइस वरती गेलेली आहे। बघा, अशा प्रकारे याला मूव्हिंग एव्हरेज क्रॉस ओव्हर म्हणतात। आता गॅप अप म्हणजे काय बघा मित्रांनो, आता इकडे दोन प्रकारचे सिनारिओ दिसतात। इकडे बघा, इथे दोन एरो आहेत। या ठिकाणी बघा प्राइस मूव्हिंग एव्हरेजला सोडून वरती अचानक गेलेली आहे व्हॉल्यूम वाढल्यामुळे आणि ती नंतर मूव्हिंग एव्हरेजला चिटकायला पण आलेली आहे। त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी पण इथे बघा प्राइस मूव्हिंग एव्हरेजला सोडून वरती गेलेली आहे आणि पुन्हा खाली आलेली आहे। म्हणजे याला मित्रांनो गॅप अप असे म्हणतात। हे का होतं तर व्हॉल्यूम अचानक वाढल्यामुळे। आता मित्रांनो आपण गॅप डाऊन म्हणजे बघूया। इथे दोन एरो तुम्हाला दिसतच आहे। इकडे बघा प्राइस EMI ला सोडून खाली आलेली आहे आणि इथे अचानक व्हॉल्यूम वाढल्यामुळे ही सेलिंग मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि प्राइस खाली आली, याला गॅप डाऊन असे म्हणतात। ते दोन ठिकाणी तुम्हाला हा सिनारिओ मित्रांनो दिसू शकेल। आता आपण मित्रांनो लाईव्ह चार्टवर जाऊन बघूया। बघा, इथे मी ट्रेडिंग व्यू या चार्टिंग सॉफ्टवेअरवर गेलेलो आहे आणि इथे बघा हा जो ब्ल्यू हा EMI आहे, हा छोटा कालावधीचा EMI आहे आणि हा रेड EMI आहे तो मोठ्या कालावधीचा EMI आहे। तर आता इथे आपण प्रॅक्टिकली बघूया। इथे टाटा मोटरचा चार्ट लावलेला आहे आणि इथे बघा मूव्हिंग एव्हरेजने ही तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता। छोट्या कालावधीच्या मूव्हिंग एव्हरेजने जो ब्ल्यू आहे त्याने रेड मोठ्या कालावधीच्या मूव्हिंग एव्हरेजला जेव्हा खाली क्रॉस ओव्हर दिला तेव्हा सेलिंग ऑपॉर्च्युनिटी तयार झाली। बघा किती मोठ्या प्रकारे प्राइस खाली आलेली आहे। तर दुसऱ्या ठिकाणी बघा इथे मूव्हिंग एव्हरेजने छोट्या मूव्हिंग एव्हरेजने मोठ्या मूव्हिंग एव्हरेजला वरती क्रॉस ओव्हर दिलेला आहे आणि प्राइस खूप मोठ्या प्रमाणात वरती गेलेली आहे। तर अशा प्रकारे आपण मित्रांनो लाईव्ह चार्ट मध्ये पण बघितलं की मूव्हिंग एव्हरेज क्रॉस ओव्हर होतो आणि आपल्याला बाईंग आणि सेलिंग ऑपॉर्च्युनिटी कशी मिळते। जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तोपर्यंत मित्रांनो नमस्कार।